नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर जोरदार पावसानंतर नालासोपाऱ्यामधील नगिनदास पाडा परिसरात पुन्हा एकदा पाणी साचलंय। पावसाचं पाणी साचल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि यामुळे जनजीवनही विस्कळीत झाल्याचं दिसतंय। यावेळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। वसई शहरामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। यामुळे शहरातील सकल भाग जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या विवा कॉलेज मार्ग या ठिकाणी आहे। एकंदर पाहिलं तर ही विवा कॉलेज शाळा आहे आणि या शाळेची शाळकरी मुलं जे आहेत ते सुटलेले आहेत। मात्र शाळा सुटण्याच्या वेळेतच पावसाचा धुमाकूळ वाढल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून हजारो मुलांना जे आहे ते गटरच्या पाण्यातून ये जा करावी लागत आहे। अनेक मुलं जे आहेत त्या गटरच्या पाण्यामध्ये साचलेले आहेत, तर अनेक मुलं जे आहेत ती शाळेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। दूषित पाणी आहे, या दूषित पाण्यातून लहान मुलं जे आहेत ते आता ये जा करत आहेत। एकंदर पाहिलं तर सकाळपासूनच पावसाची शहरात रिमझिम सुरू होती, मात्र काही तासातच पावसाचा जोर वाढल्याने पूर्णतः शहरातील सकल भाग आहेत ते पाण्याखाली जायला सुरू झालेले आहेत। सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे आता शहरातील भाग जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा नक्कीच जर जोर वाढला तर शहरातील अनेक भाग जे आहेत ते अनेक रस्ते जलमय होत आपल्याला पाहायला मिळेल। मनोज तांबे, साम न्यूज, विरार।